फ्रेंड्स, वेलकम टू माय दुजा. डिलिव्हरी नंतरचे पहिले 40 दिवस आईने काय काय गोष्टी केल्याच पाहिजे आणि काय काय गोष्टी कंपल्सरी नाही केल्या पाहिजे. तुम्हाला माहितीये, पहिला आणि महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे की डिलिव्हरी नंतरची काळजी ही फक्त 40 दिवसाचीच का असते? 40 दिवसापेक्षा कमी का नसते? 40 दिवसापेक्षा जास्त का नसते? कोणी कुठे लिहून पाठवले का 40 दिवस? सो पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. सो डिलिव्हरी नंतर युट्रस पूर्णतः रिकव्हर व्हायला ऍटलीस्ट 40 दिवस लागतात. सीझर असेल तर सीझरचे बाहेरचे टाके हील व्हायला ऍटलीस्ट 40 दिवस लागतात. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्याच्या बाहेरच्या टाक्यांना 8 ते 10 दिवस, पण आतल्या टाक्यांना जवळजवळ तुम्हाला नाही म्हणलं तरी 40 दिवसापर्यंतचा फेज जाऊ शकतो. कित्येकही वेळा ते 40 दिवस वजायनल रिकव्हरीला लागतात. तुमची कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी जरी असली तरी प्रेग्नन्सीच्या 3rd ट्रायमिस्टर मध्ये वजायना, म्हणजे जिथून बाळाची डिलिव्हरी होते, तो भाग ओपन अप होतो आणि तो भाग बॅक टू नॉर्मल यायला किंवा त्याचं पूर्णतः हिलिंग व्हायला 40 दिवस लागतात. जर एखाद्या बाईला ब्लिडिंग जास्त होत असेल, सो आपण म्हणतो की 5 दिवस हेवी ब्लिडिंग, मग 5 दिवस लाईट ब्लिडिंग, मग 10 दिवस पिंकिश डिस्चार्ज आणि मग पुढचे 10 दिवस तुम्हाला जवळजवळ व्हाईट डिस्चार्ज होतो कुठेतरी 40 दिवसापर्यंत तुम्ही रिकव्हर होता. हे जे ब्लिडिंग चालू आहे तेव्हा 40 दिवस तुमची रिकव्हरी फेज असते. म्हणून 40 दिवस काळजी घेणं महत्वाचं. ट्रेडिशनली आपल्याकडे काय काय केलं जायचं माहितीये? 40 दिवस आईला एका खोलीत बंद केलं जायचं. तिला स्वेटर घातलाय, तिला स्कार्फ घातलाय, तिला नुसतं कुचकरून खायला दिलंय, सगळं बिळबिळीत मसालेदार काहीच खायला दिलेलं नाहीये. ती बिलकुलही कोणाची फोनवरती जास्त बोलू शकत नाही, जास्त बोलल्याने डोकं दुखतं, जास्त चावून खाल्ल्याने दात दुखतात, म्हणून सगळ्याच गोष्टीचं रिस्ट्रिक्शन असतं. पण तुम्हाला माहितीये, त्याच्यामुळे ऍक्च्युली डिप्रेशन वाढतं. म्हणून तुम्हाला मी प्रॅक्टिकली काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही करायच्यात आणि ज्या गोष्टी नाही करायच्या. पहिली आणि महत्वाची गोष्ट, पहिल्या 40 दिवसात आराम करायचा आहे, पण बेड रेस्ट नाही करायचं. म्हणजे काय श्रेया? आराम करायचा म्हणजे उगीच वजनच उचलताय, उगीच खूपच किचनचं काम करताय, उगीच खूपच इन्व्हॉल्व होताय एखादी गोष्ट सॉर्ट करण्यामध्ये, असं काहीच करायचं नाही. पण आराम करणं महत्वाचं. म्हणजे तुम्ही बेड रेस्ट वरती नाही 24 तास नुसतं झोपू नये. बाळ उठलं, बाळाला पण अजून कोणीतरी बघते, आई बघ ना ग, बाळानी शी केलीये, बाळानी शू केलीये, असंही अगदी काही करायचं नाही, पण आराम केला पाहिजे. एक्झाम्पल देतो तुम्हाला. से तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग केलंय, अर्धा तासाचं तुमचं ब्रेस्ट फिडिंग सेशन झालंय, हो झालंय श्रेया, त्याच्यानंतर एक 10-15 मिनिटं पडा. रात्री झोप नाही झाली श्रेया, जागले मी, व्हॉट एव्हर जे काही कारण होतं, जागलात ना, आता बाळ झोपले आंघोळीनंतर, तर तुम्ही पण झोपून जावा, त्यावेळेस मोबाईल बघू नका. हा जो आराम करायचा आहे तो तुम्हाला खूप जास्त फायदा देतो तुमच्या ओव्हरऑल रिकव्हरीमध्ये. माझ्या सासूने एक खूप छान सेंटेन्स सांगितलं होतं. माझी सासू म्हणते, तुमची हक्काची सुट्टी असते ही 40 दिवसाची, म्हणून घ्यायची आणि ती जगायची पण. म्हणून हे 40 दिवस आराम करायचा आहे, बेड रेस्ट. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, हे 40 दिवस तुम्हाला चमचमीत मसालेदार गोष्टी नाही खायच्या. याचा अर्थ असा नाही की बेचव गोष्टी खायच्या. म्हणजे काय? चमचमीत मसाले, जो तिखट, तेलकट, तुपकट, तळलेलं, मैद्याचं, तिखट, गरम मसाला टाकलेलं, असं जर तुम्ही कोणतीही गोष्ट खाल्ली तर त्याच्यामुळे तुमचं पित्त वाढू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिलिव्हरी नंतर तुमची रात्रीची झोप होत नाहीये. डिलिव्हरी नंतर तुम्ही ऍक्टिव्हिटी जास्त करत नाहीये. त्यामुळे काय होतं माहितीये का, जर तुम्ही खूप चमचमीत आणि मसालेदार खाल्लं ना, तर त्यांनी पित्त, ऍसिडिटी, पाईल्स, ऍक्ने, पिंपल्स या सगळे त्रास व्हायला लागतात. म्हणून चमचमीत मसालेदार नाही खायचं. बाळाला काहीतरी त्रास होईल का ते आपण नंतर बोलूयात, पण हे महत्वाचं आहे आधी. आणि अगदी बेचव नाही खायचं. म्हणजे काही ठिकाणी नुसतं मीठ आणि मिरी टाकून खायला देतात, नुसतं दररोज भाकरी दुधात कुचकरून खायला देतात, असं काही करायचं नाही. तुम्ही चवीचं खाऊ शकता. म्हणजे थोडक्यात माझ्या सासरी खूप जास्त तिखट खातात, तर ते खाणं टाळावं. पण माझ्या माहेरी नॉर्मल तिखट खातात, ते खाणं मी खाऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 40 दिवस टू मच दूध प्यायचं टाळायचं. याचा अर्थ असा नाही की दूध पिणं बंद करायचं. सो तुम्हाला टोटल 2 कप दूध अलाउड आहे. म्हणजे जर एखादी आई म्हणली की माझ्या बाळाला खूपच कॉन्स्टिपेशन होत आहे, माझ्या बाळाला खूपच कॉलिक आणि गॅसेसचा त्रास होतो, तर आपण त्या आईला सांगतो की प्लीज स्वतःच्या डाएटमध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ 10 दिवसासाठी पूर्ण बंद कर. कारण आपल्याकडे कित्येकही कल्चरमध्ये सकाळी 1 ग्लास दूध, दुपारी 1 ग्लास दूध, इतकं दूध दिलं जातं की त्या दुधामुळे बाळंतिणीला पण त्रास होतो आणि बाळाला पण त्रास होतो. या दोन्ही गोष्टी परवडण्यासारख्या नाहीयेत. म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे की बाळ आणि बाळंतीण दोघींना त्रास होणार नाही.
यासाठी तुम्ही टू मच दूध टाळायचं आहे. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, करून बघ. चौथी महत्वाची गोष्ट, तुम्ही एव्हरीडे फळं खाल्लीच पाहिजे. 40 दिवसात पण कोणती फळं अलाउड नसतात? सगळं अलाउड आहे. संत्र, मोसंब, चेरीज, बेरीज, स्ट्रॉबेरी, किवी, पेरू, सफरचंद, केळ, पेर सगळं अलाउड आहे. सीझनल फ्रूट खावा आणि कोणतंही फ्रूट टू मच खाऊ नका. म्हणजे लोक म्हणतात आंबट फळं ही आंबट लागली नसतात. संत्र गोड असतं, कारण आंबट फळांमुळे दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, तुमची टाकी हील व्हायला मदत होते, तुमची रिकव्हरी पटकन होते, तुमची इम्युनिटी वाढते आणि ओव्हरऑल इट इज गोइंग टू हेल्प विथ प्रीबायोटिक प्रोबायोटिक. म्हणून तुमच्या डाएटमध्ये फळं असणं हे खूप जास्त महत्वाचं. काय टाळावं? एखादं स्पेसिफिक फळ खाल्ल्यामुळे मला त्रास जर होत असेल, जसं की मला केळ खाल्ल्याने कफ होतो, जर ही रियालिटी असेल तर मी त्या क्षणात केळ नाही खाऊ शकत. मला पेरू खाल्ल्याने खोकला होतो, तर मी तेव्हा पेरू नाही खायचा. इट्स ॲज सिम्पल ॲज दिस. पण याचा अर्थ नाही की फ्रूट नाही खायचं. चौथी महत्वाची गोष्ट, बाळंतणीने पोट बांधलं पाहिजे. पोट बांधण्यावरती आपण एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ केलाय, पण तुम्ही 3 महिन्यापर्यंत पोट बांधलाच पाहिजे, स्पेशली तुमच्या पहिल्या 40 दिवसात. सो सीझर असेल तर आपण 3ऱ्या दिवसापासून पोट बांधायला सांगतो. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण त्याच दिवसापासून पोट बांधू शकतो. पोट हे बांधलं गेलंच पाहिजे आणि हे 3 महिन्यासाठी बांधायचं. काय टाळायचं याच्यात? पोट हे ओटी पोट बांधायचं नाही, म्हणजे खालचं पोट बांधायचं नाही, वरचं पोट बांधायचं. पोट बांधताना बेंबी ही तुमच्या बेल्टच्या सेंटरला आली पाहिजे. असं जर तुम्ही पोट बांधलं तर त्यांनी तुम्हाला मदतच होते. पाठदुखी कमी होते, पाठीला सपोर्ट मिळतो, ऍब्डॉमिनचं एक्सेसिव्ह सॅगिंग होत नाही, म्हणून ते महत्वाचं. पुढची महत्वाची गोष्ट, शेक घ्यायचा की नाही घ्यायचा? घ्यायचा. 40 दिवस शेक घ्यायचा, याने वात कमी व्हायला मदत होते. मी समजू शकते की लोखंडाची खाट, ते शेगडी, ते सगळं नाही जमत. एक छोटासा टेबल घ्या, त्या टेबलावरती गरम कढाईत किंवा कोळसा जळवतो सकाळचं ते, आणि त्याच्यावरती तुमचं शेपा आणि ओव्याची पावडर टाका आणि जो शेक येतोय तर त्या टेबलच्या भोवती पाय असे ठेवा आणि उभं राहून शेक घ्या. काही फरक पडत नाही, पण शेक घ्यायचा. यामुळे तुम्हाला UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत नाही, तुम्हाला वजायनल इन्फेक्शन होत नाही, तुम्हाला खालची जागा भरून निघायला मदत होते, तुम्हाला तिथून गॅसेस पास व्हायचा त्रास होत नाही. त्यामुळे कित्येकही फायदे आहेत. वात शरीरात जास्त फिरत नाही, म्हणून शेक हा घ्यावा, त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होते. पण येस, काही गोष्टींची काळजी घ्यायची. पूर्वीच्या काळी खूप जास्त दूर 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 करायचे खोलीमध्ये, त्याची गरज नाहीये. एवढा जास्त दूर करून तुम्ही करणार काय? पूर्वीच्या काळी साप, किडे हे घरात यायचे, म्हणून खूप जास्त दूर केला की प्राणी, छोटे छोटे किडे नव्हते येत घरात. आपल्या घरात आता कोणी येत नाही, मच्छर पण येत नाही आपल्या घरात, म्हणून उगीच टू मच दूर करायचं काय? धुराचा त्रास होतो, बाळाला आणि आईला दोघांना पण धुराचा त्रास होऊ शकतो, म्हणून ती गोष्ट तुम्ही टाळलीच पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट, पाणी हे पिलंच पाहिजे. किती पाणी श्रेया? ऍटलिस्ट 2 ते 3 लिटर पाणी. कारण तुम्ही जेव्हा दूध प्रोड्यूस करता तर तुमच्या दुधात 80% पाणी आणि फक्त 20% दूध. जर तुम्ही दूध कमी पिलं तर आईची बॉडी डिहायड्रेट व्हायला लागते, आणि आईची बॉडी ज्या क्षणी डिहायड्रेट व्हायला लागेल त्या क्षणी श्रिंक व्हायला लागते तुम्ही. म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमच्या पहिल्या 40 दिवसाच्या जर्नीमध्ये तुम्ही दूध हे जास्तच पिलं पाहिजे, त्याने मिल्क प्रोडक्शन सेट व्हायला खूप जास्त मदत होते. पण ऍट द सेम टाइम नुसतं गरमच पाणी प्यायचंय, ओव्या टाकलेलंच पाणी प्यायचंय असं काहीही करू नका. नुसतं गरम पाणी जर पित राहिलं तर ते पचायला खूप जास्त हलकं असतं, पण पोटाला त्या हलक्या पाण्याची सवय लागते, मग तुम्ही नॉर्मल पाणी पण नाही पचवू शकत. म्हणून 10 दिवस गरम पाणी म्हणून नॉर्मल पाणी प्यायचं. परमनंट ओवा टाकलेलं पाणी प्यायचंय का श्रेया? नाही. ओवा टाकलेल्या पाण्यामुळे दूध वाढतं का? वाढतं, ब्लिडिंगला पण मदत होते. पण तुम्ही जर सारखंच ओव्याचं पाणी पित राहिलं तर त्यात तुम्हाला पाईल्स, पिंपल्स, ऍकने असे उष्णतेमुळे होणारे जे इश्यूज असतात ते सगळे इश्यूज होऊ शकतात. म्हणून तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची आहे की त्या भानगडीत पडायचं नाही. आपल्या आलंय लक्षात? या काही बेसिक गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला त्रास होणार नाही. बाळंतणीच्या आयुष्यातले 40 दिवस अतिशय महत्वाचे असतात, ते तुम्ही प्लॅन केले पाहिजे. मला माहिती आहे काही गोष्टी इरिटेट होतात की तुम्ही एकाच खोलीत एकाच जागी बसून आहात, काही दुसरं करत नाहीये, तुम्हाला स्वतःला कळत नाहीये की या गोष्टीत टाइमपास कसा करायचा आणि तुम्हाला इरिटेट होत. मला कळतंय, पण त्याला आत्तासाठी कोणतंही सोल्युशन नाही, म्हणून स्ट्रेस घेऊ नका. इनफॅक्ट हे 40 दिवस एन्जॉय करा, बाळाबरोबर मेमरीज क्रिएट करा, ब्रेस्ट फिडिंग सप्लाय सेट करायचा प्रयत्न करा, स्वतःच्या सायकोलॉजिकल बिंग आणि स्वतःच्या फिटनेसवरती काम करा.
तुम्ही यावेळेस जर बॅक स्ट्रेंथनिंग केलं, तुमच्या पाठीचे व्यायाम केले, तुमच्या वजायनाचं स्ट्रेंथनिंग केलं, एखादी नवीन गोष्ट शिकलात, मेडिटेशन केलं, प्राणायाम केलं, एखादं ब्रेथवर्क केलं, तर त्याने तुम्हाला नक्कीच मदत होईल. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला मायरुजाचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.